संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात आलं तुरे आधी आलं गोरे, मोकळं झालं पाहिजे. आजी रे परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. मी विनोदानं सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा माळ कुणी घालीत नाही, बुक्का कुणी लावीत, थुका लावतील थुका. माळ घालण्यासाठी बुक्का लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मी सुकृत पदरी, अनंत जन्मी सुकृत पदरी. त्याच्या मुख्य हरिपट हो पट पैठ होय हो हो, त्याच्या मुख्य हरिपट हो पट हो हरिमुखी गाता हरपली चिल्ला, हरिमुखी गाता गाता जोरात मोकळं झालं पाहिजे. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते. किती? नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होये. झोपा टाळी वाजवा टाळी. आता प्रमाण कितीतरी सांगता येतील. प्रदीप महाराज बहुता सुकृताची कारण ते कपाळाचे नाम नाही जन्मजन्मीचे असेल. जाऊ दे एका मिनिटात बोलतो. आपल्या गावाचं नाव काय? दुधोडी. बरोबर ना? एखाद्याला विचारलं चला मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण आहे, बरोबर आहे ना? नवनाथ पारायण आहे, हरिपाठ आहे, हरिपाठ झाल्यास नाही, आता कीर्तन झाल्यास. आता कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय बोला जा थंडी ताप. तसे एखाद्याला विचारला चला आता 7 ते 9 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. झोपले काय तुम्ही? इथं आला तेवढे भाग्यवान आहेत. लक्ष देऊन आहे का? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. जोरात वाजवा जोरात. आता पुढचं वाक्य आहे का? ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप बोले महाराज त्या टायमाला मनुष्य या मडपाकडे येईल. आपो शाबास. जोरात जोरात वाजवा. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विठाला विठाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु मोतीराम महाराज केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी
हे काळे महाराज, मला गुणीजन चांगले असले बरं वाटतं नाही फाशी घ्यावरती. मी विनोद म्हणून सांगणार प्रदीप महाराज, मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद वाटायला टाळी वाजवा. विठाला विठाला आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. लक्ष द्या. असे माझे तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्याला सत्संगती घडली पाहिजे आग्रह करतात. मला वाटतं माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे. आता बरेच तरुण काही बाहेर बसलेत, काही आत आहेत. लक्ष द्या. इतराची संगती घडू नये. पेटी मास्तर, इतराची संगती घडू नाही. आणि चांगल्याची घडल्याशिवाय हो म्हणा की स्वर कमी झाला काय हरकत नाही. हवा स्वर पक्का आहे, मला जास्त लागत नाही. इतराची संगती घडू नाही आणि चांगल्याची घडल्याशिवाय. आता तुम्ही शुद्ध माणसात इंचवाची भेट होईल का? इंच बघितलाय ना का? बघायचंय. आगा गा 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 इंचूचा वाला देवा 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 बर 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 असा चावला. माणसाच्या जीवनात ऐका, इंचू भेटला तर चालेल, लक्ष देऊन ऐका, पण दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही. इंचवाच्या फक्त नाकी 30 आहे आणि दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने 20 आहे. का म्हणे इंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. काय सांगू हरा झोपा. यंत्रवाच्या फक्त नांगी 30 आहे आणि दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने 20 आहे. तुम्ही हसा म्हणून बोलत नाही. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, भाऊ तुमचं नाव काय? राजू भाऊ, तुम्ही घरी जाऊन झोपायचं. काय करायचं? झोपायचं. कसं? सरळ नाही, पालतं. बऱ्याच माणसाची पालती कामं असतात. झोपीचे बरेच प्रकार आहेत प्रदीप महाराज. काही माणसं झोपीत अशी निमी डोळे झाकलेले, निमी उघडे चालीत वाटते स्वर्गात. काही माणसं झोपीतच फिरत येत, त्याला चक्री झोप म्हणायची, चक्री. काही झोपीतच पाय खुरीत येत, त्याला खुंदुळी झोप म्हणायचं, खुंदुळी. आणि काही झोपीतच उशी घेऊन पळत येत, त्याला पळती झोप म्हणायचं. झोपीच्या बऱ्याच प्रकार आहेत. घरी जाऊन झोपायचं. काय करायचं? कसं? हा असं. तुम्ही हसा म्हणून बोलत नाही. तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या, तुमच्या अंगाहून इंचू जाऊ द्या, तुम्हाला काही होणार होणार. फक्त तुम्ही झोपीत असं करायचं. तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार इंचवाच्या नाकी 30 आहे. अनिल महाराज, दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने 20 आहे. म्हणून तुकोबाराय प्रार्थना करतात. तुका मनेशन नकोत याचे दर्शन, असं नकोत याचे दर्शन, नकोत याचे दर्शन. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. आज की आनंद की जय हो, आज की आनंद रे आनंद. टाळी टाळी टाळी. नाही या आनंदाशी जोडा. हा हा हा. हरी हरी हरी. वाईटाचं दर्शन चांगल्या माणसाला होता का मला? वाईटाचं दर्शन जर चांगल्याला झालं, चांगल्याचं जीवन आदो घटल्याला.
टाळी वाजवा जोरात. प्रदीप महाराज ढिलं वर झाले का नाही? हो म्हणा की. घाम आलाय आणि जिथं घाम तिथं दाम उभं केला इशारा. फुकटचं खालं की शुगर होते बघा. विठाला विठाला तुका म्हणेश नको तयाचे दर्शन. वाईटाचं चांगल्या माणसाला दर्शन होऊ नये. आणि मला हे तरुण पाहून लय आनंद वाटला. लांब का बसलात कशी बसली बघा तेव्हा. त्याला माहिती पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चुनाला उठलं. आता माणसंही हुशार झाली. आणि मी विनोद म्हणून सांगत नाही, कीर्तनात तरुण असले तर मला बरं वाटतं. नाही काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय. सगळी वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, रेंज गेलेले, फ्यूज उडालेले. बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज खालून पाय हलालाय लक लक. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले. देव देव काय करा वाटाले? मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा का झिंगझिंगाट केला काय? अरे रेंज गेली तर मोबाईल चला ना, आणि देव देव कसा होईल? उठाला वाईटाचं दर्शन होता कामा नाही. लक्ष द्या. एका मिनिटात सांगतो. वाईटाचं दर्शन जर चांगल्या माणसाला झालं, अनिल महाराज, चांगल्याचंही जीवन अधोगतीला जाते. आपण पायाच्या संगे, आपण पायाच्या संगे, संगती उपयोगाची नाही. संगती उपयोगाची नाही. अपना पायाच्या संगे, टाळी वाजवा. याला आल्या आल्या वाटलं दिशा इतकं इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय. झोपले काय? पण पुढच्या काळाला असलं टाळी वाजवा. 16 टायरची गाडी होती. माझ्याकडे बघा असं काय सांगू लागलो. कीर्तन नाथ महाराज सांगतात, काळाची संगती उपेगाशी नये, आपण आपाये त्याचे संगे. झोपा. वाईटाची जर संगती घडली, चांगल्याचं जीवन अधोगतीला जाते. तुम्ही शुद्धी माणसात एका मिनिटात बोलतो. आजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता? थोडं बोला दा. वा. वडील पूजेला बसले, त्याचा नित्यनेम काळे महाराज त्यानं फुलं आणून द्यायची. काय आणून द्यायची? कोण म्हणलं गाजा? त्याचा नित्यनेम अनिल महाराज. पण त्यानं विचार केला, रोज सरळ मार्गाने जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जावं. असे बरेच माणसं आहेत, कमी अक्कल जास्त पगार. अक्कल कमी पण फुकरचा पैसा हाणावा. हो म्हणा की. असे बरेच माणसं आहेत, त्यानं विचार केला सरळ मार्ग सोडावा, हा शॉर्टकट मार्गाने जावं. एका ठिकाणी मन आहे, सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान तू जाऊ नको,
तया संगतीने दुर्गुण वाढी संगती तयाची करू नको नरजन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको येसेला तू जवळ पैसोने पतिवर्तीला चढू नको दारी तुझ्या आला भिकारी इनमुक्त्याला करू नको गरीब दुःखी अंध पांगुळा सहाय्य करण्याला विसरू नको विसरू नको हे हे टाळी वाजवा टाळी क्या बात आहे टाळी टाळी सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको सरळ मार्ग सोडून मानसा मला वाटलं झोपले काय की सरळ मार्ग सोडला शॉर्टकट मार्गाने निघाला एक वेश्या आणि एक पुरुष थोडं लक्ष देऊन ऐका आज्या मेळानं नुसतं डोळ्यानं चित्र पाहिलं एका क्षणाचं दर्शन फुलं तिथं टाकले आज्या मेळ वेशेच्या संगतीत रत झाला आणि एका क्षणाचं दर्शन आज्या मेळाला अधोगतीला जावं लागलं महाराज सांगतात आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे ना कुठंतरी आपली कीर्ती राहावं ना कुठंतरी आपलं नाव निघावं ना संगत चांगल्याची असावं संतन की संग लाग रे तेरी आखी बनेगी संतन के संग लाग रे तेरी आखी बनेगी संग लाग रे आखी बने ताली ताली संतन के संग लाग रे तेरी आखी बनेगी आखी बनेगी तेरी बिगड़ी बने आखी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी वाह ताली 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 वाजवा ताली 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 क्या बात है अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी आखी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी संग लाग रे तेरी आखी बनेगी संतन के संग लाग रे तेरी आखी बनेगी संतन के संग लाग रे तेरी आखी बनेगी संतन के संग लाग रे तेरी आखी बनेगी जरा इमानदारीने वाजवा जोरात वाजवा जरा जोरात संतन की संग लाग रे तेरी अच्छी बस तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या तुमचं आहे कधी आहे का नाही आतापासून एवढं प्रेम आहे त्याच्यात गळ्यात घातलं ते असं वाजित उभा राहते असं द्या इकडे लक्ष द्या संगती मोलाची आहे संत संग धरा तुम्ही हरिभजन करा महाराज संगती मोलाची आहे संताची घडाव चांगल्याची घडाव पण कशी घडाव अभंगाचं परिणाम. संत बाग में एक दो संत बाग एक दिए संत बाग एक दिए Hey!
संगती चांगल्याची घडाव. लक्ष द्या. संगती संताची घडाव. कशी घडाव? तुकोबारानं उत्तर दिलं, संत समागम एखादी हे परी. परी म्हणजे प्रकार, परी म्हणजे प्रकार, परी म्हणजे पद्धत. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने आपल्याला ज्ञानोबा राहायची, तुकोबा राहायची संगती घडू द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कशाच्या बी निमित्ताने. आता तुम्ही सुज्ञ माणसं आहे, थोडं लक्ष द्या. तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. पुणे जिल्ह्यात एक गाव आहे कडूस. कोणतं गाव आहे? कडूस. त्या ठिकाणी एक ग्रस्त राहतो, ते गंगाधर पंत मवाळ. बापू कोण? गंगाधर पंत मवाळ. योगायोगाने त्यांची म्हैस हरवली. प्रदीप महाराज काय हरवली? नित्यनेम करत असताना, ज्ञानेश्वरी वाचवत असताना एक वही सापडली. हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते. कोण जाते? कोण? आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं माणसं, अंतरीचे धावे. जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते. पाहत 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 निघाले. हिरवा चारा कुठं दिसेना. लांबूड भांडाऱ्या डोंगराखंड जर गेली, वाटलं नक्की म्हैस त्या डोंगरावर असेल. म्हैस पाहण्याच्या निमित्ताने गेली. तिथं आमच्या तुकोबारायचं भजन. काय भाग्य आहे? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. काय सांगाव हराल संत दर्शनी हा लाभ. बस पुण्य फळले बहुता दिशा. पुण्य फळले बहुता दिवस. हॅलो हॅलो हॅलो. फळले बहुता दिवस. पुण्य फळले बहुता दिवस. टाळी वाजवा, टाळी टाळी. उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. सनो पैसा झालो. सनो पैसा झालो. सनो पैसा झालो. सनो पैसा. टाळी वाजवा, टाळी 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 जोऱ्यात. वाट्यावर बसलेले टाळी जोऱ्यात जोऱ्यात जोऱ्यात. थांबा थांबा. टाळ 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 जोऱ्यात. मृदांग टाळी. टाळ टाळी जोऱ्यात जोऱ्यात जोऱ्यात. वा वा वा. टाळ
म्हणून नाही काही म्हणून नाही काही चिंता म्हणून फुटले माझे कोडे आधी फिरले माझे घोडे आधी फिरले माझे घोडे आधी फिरले माझे घोडे माझ्याकडे बघा कशाला व्यायाम करायचा इतकं भजन केल्यास व्यायाम कायला करायचं आहे काही माणसं सकाळी सकाळी तू का मरतोस का काय तर मग हसा म्हणून बोलत नाही पटा म्हणून बोलतोय जुन्या काळातल्या ह्या महिला मंडळा विचारा माझ्या पुढे बसल्या आजी तुमच्या काळात काटवट होती काय होती काट वट बाईला वटणीवर आणायची काटवट हा एका बाईनं 25 माणसाचा स्वयंपाक किती हो म्हणा की 25 आता 2च तोंड खिचडी मोंड हम दो हमारे दो म्हातारी फेक दो विनोद म्हणून सांगत नाही ह्या जुन्या काळातल्या बाया तो का विचारा तुम्हाला शुगर आहे काळजी शुगर नाही BP नाही कप नाही आता 5 गुलाबजाम खात्या त्या म्हातारे आता या नवीन बायाला जर म्हणलं ना गुलाबजाम खाता का रोगेल द्या मी विनोद म्हणून सांगत नाही ऐका काटवटीतली भाकर फुगायची आहे का नाही आजी त्या भाकरीला पापड यायचा चपाती पोळी फुगायची आता गॅस आलाय तसं भाकर फुगन आहे पोळी फुगन आहे चपाती फुगन आहे आता ती गॅसवर करणारी बाईच फुगली अशी सगळं उलट होऊन गेलंय विठाला पुण्य फळले बहुता दिशा पुण्य फळले बहुता भाग्य होत याचा ठसा भाग्य झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आधी फिटले माझे कोडी उगा कुणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असंच म्हणलं प्रदीप भाऊ एका गड्याच्या अंगात आलो गड्याच्या ते जेव्हा उठलं आहा कुहू हुशार माणूस होता आमच्या काळे मारत असं जेव्हा उडी मारून पक्क दाबून धरलो त्या अंगात आला म्हणून लागलं सोडा काळे महाराज म्हणे कमून ते म्हणला बिड्या मोडत्याल ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या लोक मग त्याच्या अंगात खात राहते बेसरमीच्या फोकान हाना ढाला बस 1000 वाजायला म्हटलं पुण्य लागतंय दिश कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला ही जे पाठवटी तई होय भेटी हरिप्रियाची संत भेटत याजी मज त्याने बी झालो चतुर्भुज काय भाग्य असेल गंगाधर पंत माळ पळत गेले कशासाठी नाही ते टावर खाली दिलेच नाही म्हैस पाण्यासाठी तो कवरायचं भजन रंगात आलं आठव गेले भाव जेने रजनी हाची धंदा गोविंदाचे रात्र न कळे आठव न कळे बस सतत भजन राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी ताली वाजवा भजन करा हरी जय हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय
काय तुमचं? तुमचं नाव काय? अशोक भाऊ, बरं वाटले का? बरं वाटले का? हो म्हणा की. हे आपल्याला ढिलं जमत नाही. नाही तर बरेच कीर्तनकार म्हणतात मग कीर्तन लय रंगलं होतं, भजन्यानं पाळलं. तू का गांजावाड्या गेलता का काय? तू नुसतं पाकिटच घालायस का? ही कुस्ती आहे का कीर्तन पाडाय? ऊर्जा पाहिजे, टाळी वाजवा ऊर्जा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. कसं वाटाले? काय ताकद आहे? भजन रंगात आलं. भजन भजन रंगात आल्याशिवाय प्रेम वाटत? प्रेम वाटत? महिला मंडळी, ह्या जुन्या महिला मंडळी विचारा, रवी जर लावली तर लोणी आल्याशिवाय प्रेम वाटत? प्रेम वाटत? तसं भजनात प्रेम पाहिजे. प्रेमाविन भजन नाकाविन आणि अर्थाहीन पोती वाचून या काय. भजन रंगात आलं. रामकृष्ण हरी जय जय राम. बस गंगाधर पंत मोवाळ पळत गेले आणि तुकोबारायाचे पायी धरले. अनिल महाराज कुणाची? तुकोबारायाची. तुकोबाराने विचार केला कोण साधक असेल. 8:30 वाजत आलेत. ज्ञानेश्वरीतली वही विचारायची, गात्यातला अभंग विचारायचा का चिंतन विचारायचंय? कशासाठी डोंगरात आला? देहूच्या लोकांना मला भजन करू दिलं नाही, डोंगरात पाठवलं. काय इच्छा असेल? तुकोबारायनं डोळे उघडले. पुन्हा तुकोबारायनं आणि विचारलं, बोला गंगाधर पंत मोवाळ, काय आपली इच्छा? महाराज, आशा सिंगाची म्हैस बघितली का? कशा सिंगाची? कशा पाहिजे का? आशा सिंगाची म्हैस. तुकोबारायनं डोक्यात हाणून घेतलं. आशा सिंगाच्या म्हशीचा त्याग करून इथं आलो. बोले महाराज, तरी वाघ म्हैस विचाराय आल्याशिवाय राहिला? महाराजांना ब्रह्मचारी राहू द्या, संन्यासी राहू द्या, तुम्ही लोक जगू देत, जगू देत. काल परत मला चेकान फोन केला, प्रदीप महाराज हॅलो. मी म्हणलं मेलो, आमचं लग्न बघा कुठं तरी. त्याला म्हणलं मीच केलं नाही, तू हो कुठं बघा. अरे कुणाला काय विचारावं? संताजवळ गेल्यास कसं बोलावं? साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळामृताचे. मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची, मुखी अमृताची वाणी, मुखे अमृताची हे आम्ही आनंदीत राहिला होता तेव्हा ती बी ओळखू येत नव्हती आणि मी बी मी दिसा इतका मी कुणाच्या मध्ये घुसत. पण प्रदीप महाराजाला पाहिल्याबरोबर मला आनंद वाटला. टाळी वाजवा. मुखे अमृताची वाणी देह देवाचे असं बोललं पाहिजे. काही मी उधार पावेन, काही मी उधार पावेन, काही कृपा करील नारायण कृपा करील. ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान. आशा सिंगाची म्हैस बघितली का? तुकोबाराने सांगितलं, रे येड्या थोडं लक्ष द्या. म्हैस पाण्यात आयुष्य घाललो. माणसाचा हा जन्म म्हैस पाण्यासाठी नाही, माणसाचा जन्म देव होण्यासाठी आहे.
कशासाठी? देव पाहण्यासाठी सायास कर. देव पाहावया करीवो सायास न धरी आस. नाशिवंत नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. फिज ज्याचा शिन त्याची देव पाहण्यासाठी सायास कर. त्यांना सांगितलं महाराज तुमचं काय काकद भोपळा दिवस मोकळा. नानाबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मजा आहे. कुणाची कुणाची कुणाची? महाराजाची. महाराजाची मजा आहे म्हणा. महाराजाची होऊन बघा कळत जावे त्याच्या वंशा. म्हणून विनोद म्हणून बोलत नाही. तरुण मंडळी तुमच्यासाठी बोलतो बरं काय. तुम्ही लक्ष देऊ नाही का. काही बाहेर बसली आहेत तुमच्या पाया पडून बोलतो. तुमचं नाव प्रदीपच ना. प्रदीप भाऊ तुम्ही खानदानी परमार्थ करा. लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. लई किंमत आहे हो. माणसाला कळत नाही. आता आमचे प्रदीप महाराज अनिल महाराज तुम्हाला किती किंमत आहे. तुमचे झाले का? दोघांचे झाले. आणि झालेली माणसं लगेच कळते. झाली समाधान तुमची. हालू नये चालू नये. आता तुम्हाला किती किंमत आहे दोघाला किंमत सांगा. मृदंग्याची बायको मृदंगी. झोपले काय? मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणल्या धुमाकून टाकाव. किंमत आहे. माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे हो किंमत आहे. पीटी मास्तर तुम्हाला आले का? म्हातारी म्हातारी आली. खुश झाली पीटी मास्तर. लय रिअल आहे माय. पीटी मास्तराची बायको पीटी मास्तरीन. त्याला जर म्हणलं सोर कसा धरावा म्हणल्या गुंडाळून ठेवावा. किंमत आहे. डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको बरं जा जोरानं. कंडक्टरची बायको सरपंचाची बायको पेताड्याची बायको. म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय पाया पडल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. तुम्हाला हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार कोबाऱ्यानं सांगितलं अरे देव पाहण्यासाठी सायस कर. त्यानं सांगितलं महाराज म्हैस सांगा. काय सांगा पाहिजे? म्हैस सांगा. तुकोबारानं सांगितलं जा घरी कोट्यात म्हैस आहे. आपल्याकडे कोटाच म्हणतात ना. गोट्यात जा गोट्यात म्हैस आहे. पळत सुटला. संताची पायी हा माझा सर्व भावे दास. बघतो तर काय गोट्यात म्हैस. काही माणसाचा विश्वास बसत बापू. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली. मालक नाही आणली. लक्ष द्या. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली. नाही आणली. विचार केला. थोडं लक्ष द्या. ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांना सांगितले देव पाहावया करीवो सायास. अरे ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही. का देव सापडणार नाही. सगळ्याचा त्याग केला. संसाराच्या तापी तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. काय सांगू हरा. झोपा. संसाराच्या नावी खालोनिया वाढता हा पुल्ले इटले हे चित्त प्रपंचा. सगळ्याचा त्याग केला. पळत सुटला. तुकोबाराचे पायी धरले. करा क्षमा अपराध करा क्षमा अप. महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही. आहा नाही विचारिला अधिकार मी आप. मी तो अनाथ अपराधी कर्महीनमती मंद बुद्धी तुझ मी आठविले. बस तुकोबाराचे पाय धरले. महाराज क्षमा करा माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबाराने डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? वा गंगाधर पंत मावळाच्या. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊन केली आपुले पदी हरितील हाती. संत कृपावंत पाळी पंढरीनाथ कृपा या केली संतजनी. थोडं लक्ष द्या. डोक्यावर हात ठेवला. हस्तकृपा केली. गात्यातले राहिलेले अभंग गंगाधर पंत मवाळानं लिहिले. कोण लिहिले?
ऐका, आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती आहे. कुणाची? गंगाधर पंत मवाळाची. गात्याचे लेखक बनले. चला उत्तर द्या. गंगाधर पंत मवाळाला तुकोबरायाची संगती कशाच्या निमित्तानं घडली? कशाच्या घडली? म्हशीच्या निमित्तानं. म्हशीच्या. उद्धार झाला का नाही? टाळी वाजवा जोरात. तुकोबराय सांगतात कशी बी घडू द्या, संत समागमी एखादी हे परी. परी म्हणजे प्रकार पद्धत. महाराज नाही घडली तर नका घडू द्या. मरताना वासना शिल्लक ठेवा. वासना शिल्लक राहिली ना आम्ही जर मेलो, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारी खलु दोस्तारी कृपया प्यारे पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. किती वेळा जन्मयावरी होय भजत म्हणून या जीव भ्याला शरण गेला. बस जशी वासना तसा जन्म. उद्या जर वासना शिल्लक राहिली, थोडं लक्ष द्या. उद्या जर जन्म बैलाचा मिळाला तो तुकोबरायाने सांगितलं बैलाचाच जन्म मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या पालखीचाच बैल. पालखीचाच बैल. महाराज उद्या जर वासना शिल्लक राहिली आणि उद्या जर जन्म घोड्याचा मिळाला तो तुकोबरायाने सांगितलं घोड्याचाच मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या पालखी पुढचाच घोडा. पालखी पुढचाच घोडा. महाराज उद्या जर वासना शिल्लक राहिली, आम्हाला जर जन्म कुत्र्याचा मिळाला तो तुकोबरायाने सांगितलं कुत्र्याचा मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या दरबारात व्हावे त्यांचे द्वार शिल्लक राहिली. जन्म जर कुत्र्याचा मिळाला तुकोबरायाने सांगितलं नक्की मिळू द्या. व्हावे त्यांची द्वारी सुवान. सुवान म्हणजे कुत्रा. व्हावे त्यांची द्वारी सुवान. थोडं लक्ष द्या. थोडक्यात बोलतो. आपण चांगल्याच्या संगतीत चांगल्याच्या दरबारात कुत्रा म्हणून जरी जगलोत तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात बोलतो. माझ्याकडे लक्ष द्या. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता. कुणा पाळला होता? शिवाजी महाराजांना. कुत्र्याचं नाव काय होतं? वाघ्या. वाघ्या. 7 वर्ष कुत्रा राज्याच्या संगतीत होता अनिल महाराज. कालांतरानं शरीर जाता घवी नाशिवंत स्वभावी म्हणून तू वाढून जावे पंडू कुमारा. काय सांगाव महाराज क्या भरवसाही विसर्जिन का. साथ देती नहीं है किसी का. क्या भरवसा जिंदगी का. क्या भरवसा है जिंदगी का. क्या भरवसा है जिंदगी का. जाएंगे चलते चलते. ताली वाजवा ताली.
के कट जाएंगे कटते कट तम निकल जाएगा रोशनी का क्या क्षणभंगुर नाही जायाचे शरीर जाईल क्षणात घडी घडी काळ काय सांगते ते क्या भरवसा ही इस जिंदगी अख्ख्या महाराष्ट्रात कळालं राज्य गेले राज्य गेले राज्य गेले ऐका बटावर बसलेले खाली बसलेले लाख मारावे परंतु लाखाचा पुशिंदा मारता कामा नये अख्खा महाराष्ट्र दुःखी झाला यात नवल नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला कुत्रा वाघ्या नावाचा कुत्रा ढसा ढसा लढत होता कोण लढत होता कुत्रा ऐका महाराजाची प्रेत यात्रा निघाली चितेवर शरीर ठेवलं चंदनाचे लाकडं टाकले कापूर टाकला बेल टाकला तुळस टाकली नारळ टाकले सुगंध सुटला तुंप टाकलं ऐका तरुण मंडळी ज्या राजाच्या चितेचा सुगंध सुटला त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल काय सुगंध असेल चितेला आग लागणार गर्जना झाली सगळे म्हणा वास आलाय स्वयंपाकाचा तिकून सुगंध सुटलाय सगळे माझ्या पाठीमागं म्हणा सगळे जोऱ्यानं वाटावर बसलेले सगळेच म्हणा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की सद्गुरु जोग महाराज की श्री गुरु मोतीराम महाराज की मारवतराव महाराज की हरे हरे गर्जना झाली चितेला आग लागली अशोकराव वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही पुढं पाहिलं नाही धार दिशा चितेत उडी मारली कुठं उडी मारली कुठं उडी मारली हा हे बरं आहे लहान आहे म्हणून मला टीर जमत नाही मी एका ठिकाणी उडी आणली मी खाली टीरवरी हे आपल्याला मोठं जमत नाही तुम्ही हुशारपणा केलाय ऐका चितेला आग लागली वाघ्या नावाचा कुत्रा जळून भस्म झाला काय झाला भस्म झाला आज जर तुम्ही गडावर गेले ना पहिलं दर्शन माझ्या राजाच्या संबंधीचं आहे आणि दुसरं दर्शन माझ्या कुत्र्याच्या संबंधीचं आहे एका कुत्र्यानं राजाची संगती केली तर आपल्याला कुत्र्याच्या पाया पडावं लागते कोणाच्या कुत्र्याच्या भांडणं लागल्यास माणसं म्हणते रे कुत्र्याच्या कुत्र्याला संगती केली तर कुत्र्याच्या पाया पडावं लागतंय महाराज म्हणतात व्हावी त्यांची द्वारे स्वान चांगल्याच्या संगतीत कुत्रा म्हणून जगावं आपला उद्धार होईल महाराज तिथं साधना काय घडे राम नाम होईल श्रवण राम नाम होईल श्रवण
त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगावं, व्हावे त्यांचे द्वारी सुवान याती. कळालं महाराज. तिथं साधना काय घडेल. तेथे रामनाम. अशोकराव इकडे घुसा. मी माणूस लई पक्का करीत असतो, मला ते ढिलं काम जमत नाही. विठाला तिथं साधना काय घडेल. जोवरी अर्जुना तो बोध भेटेची ना म्हणा, तवची या साधना भजावे लागे. तृप्ती झाली या जैशी साधने सरती. तिथं साधना काय घडेल प्रदीप महाराज. तेथे रामनाम होईल श्रवण. श्रवणम कीर्तनम विष्णू सुब्रनम पादसेवनम अर्चनम वंदनम दर्शनम सख्यम आत्मनिवदनम. श्रवणाचे मिशी पैशावी येवनी साम्राज्य भवनी. सुखीना दे येत मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता. मोक्ष आहे आईता. गीता भागवत करीती अखंड चिंतन. ऐका तेथे रामनाम होईल श्रवण. ए बरं ए हे दिसा इतकाली पण लय आगाव. एका गावात मला एवढंच भेटलं, जे हरी कुठं आहे डाव. मी म्हणलं काय का पत्ते खेळाला का काय. त्या लेकराला सहज म्हणलं सांग बरं, म्हणलं तुझा जन्म किती झाला. आणि महाराज ते मला म्हणे शुक्रवारी. आता तनगपची बसा का नाही. ते मला म्हणे महाराज तुमचा काही झाला. म्हणलं रविवारी. मला म्हणे हेट मूर्ख आहेत नालायक आहेत. म्हणलं कसं काय रविवारी तर सुट्टी असते ना बुवा. हे लेकरं इतके हुशार आहेत. मग तुमच्या पाया पडून बोलतो, बाहेर बसलेली हात बसलेली. तुम्हाला बंगला बांधता आला नाही तर बांधू नका, शेती घेता आली नाही तर घेऊ नका, गाडी घेता आली नाही तर घेऊ नका, जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. काळाची गरज आहे. विठाला विठाला काय भाग्य आहे महाराज तुमचं. काय तुम्ही बागायतवाली माणसं आहात. हे उसन कांदेन फिंदेन. आणि हे मला आल्या आल्या म्हणाले गाव लय छोटा आहे. अरे छोटस खोड पण पाणी लय गोड. टाळी वाजवा. काय करायचे पोकळ वासन वारा द्या भाषा भाषा. मोठे गाव काय कामाची. एवढी बागायत, इतका आनंद. तुमच्यावर कृपा आहे. टाळी वाजवा. कृपा आहे. एक वाक्य बोलू का. तुम्ही कुठेही हाई घाई करा, कुठेही कुचकुच करा, पण परमार्थात कुचकुच करायचं. इथं अन्नदानाचा शितोडा आहे महाराज. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा. पट्टी द्यायला घ्यायला तुम्ही कधी कुचकुच करायचं नाही. तर काही माणसं इकडे देत नाहीत. इकडं दवाखान्यात पुन्हा मग इकडे पाया पडा. त्याला म्हणलं कुठं मार रोडच्या पाया पडा. मग त्याला चला बी येत नाही. आले देवाजीच्या आणि तेथे कोणाचे. कुठेही पैसा घालण्यापेक्षा अशा सत्कर्मात घाला. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे बस. आणि तेथे रामनाम होईल श्रवण. फायदा आहे. आपल्या कानावर जरी पडलं तरी आपला उद्धार होतो. मला कीर्तन सोडायचे, थोडक्यात बोलतो. नामचिंतन कानावर पडू द्या. बंगाल देशामध्ये गौरांग नावाचे चैतन्य महाप्रभू होते. कोण होते. बंगाल देशात चैतन्य महाप्रभू प्रवीण महाराज. काही दिवस ते ज्ञान मार्गाकडे होते. कुठे होते. काही दिवसानं भक्ती मार्गाकडे आले आणि सगळ्या जगाला सांगू लागले भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागव्या बापा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, सोपे वर्मा आम्हा सांगितले संती. तुका म्हणे सोपे आहे, शहाणा तो धनी. परमार्थ सगळ्याला करता येतो. यारे यारे लहान थोर याती फल देणारी नरे, करावा विचार न लगे चिंता कौनाशी. यारे यारे सकाळशी येथे खटनट यावे. परमार्थ सगळ्याला करता येतोय. बाहेर बसलेले या स्वयंपाकाकडे मस्त बसली बघा माडी घालून. या या बघता काय मुस्लिमचा माणूस आला. कुणाचा. याता याती धर्म नाही विष्णुदासा. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. या मुस्लिमचा माणूस त्याचं नाव यवन होतं. काय होतं.
यवन त्या यवन हरिदासाला माळ घातली चैतन्य महाप्रभूनं आणि त्याला सांगितलं भजन कर. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी 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 बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरि बोल हरि बोल हरे हरे बोल राधा हरे हरे बोल हरि बोल हरि बोल हरे हरे बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरे हरे बोल राधा हरे बोल हरे बोल हरे हरे बोल राधा हरि हरि बोल हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल राधा रमन हरि हरि बोल हरि बोल हरि बोल. मुस्लिमचा माणूस हिंदूच्या देवाचं भजन करू लागला. कुणाच्या कुणाच्या त्या लोकायला सहन झालं. बापू क्वाजीनं बोलले इकडे या सगळ्याला जा. हिंदूच्या देवाचं भजन करतोय त्याला बाहेर काढा वडा मारा हाना झोडा तोडा. कुणा सांगितलं त्या क्वाजीनं. काही मुस्लिम पळत आले त्याला बाहेर काढलं. का रे हिंदूच्या देवाचं भजन करशील. हो माझी मदत झाली. छंद या नामाचा घेतला असे लाहो लागल हो लागल आंबेचा लागला हो लागल आंबे लाहो लागल आंबेचा लागल हो लागल आंबेचा ताळी लागला हो लागल आंबेचा बाई माऊलीचा कृष्णा बाई माऊलीचा कृष्णा बाई माऊलीचा कृष्णा बाई माऊलीचा कृष्णा बाई लाहो लागला छंद लागला कुणाचा आंब्याचा. कोणती आंबा आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी वो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची शोभे मला म्हणती वो गोंधळे कदे आंबा उभी करत होती कटी वो एका जगाने आंबा उभी करत होती कोणत्या आंब्याचा छंद लागला. कोणती येडाबाई काळूबाई नाही आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची कुंडली दिवटा. एका जनार्दनी आंबा उभी उदो बोला उदो बोला टाइम झाला. उधो बोला उधो बोला. वा वा टाळी वाजवा खेळ. तिचा छंद लागला तिचा ध्यास लागला.
कोण म्हणून लागलं तू येवन हा ना मारा वडा वडा कोण म्हणून लागलं ते मुस्लिम इतकं मारलं देवरा की तया न मोडे काटा देव सका तरी इसू अवघीची मरता मरणा मुद्दा डोक्यात ठेवा त्या मुस्लिमला विचारलं ज्याला मारू लागले ना त्याला का रे तुला इतकं मारतो तरी तू मरत नाही सांग तू केव्हा मरतोस ते यवन होता ना त्या यवनानं सांगितलं मी आता मरतो लक्ष देऊन ऐका तुम्ही इथं जमलेले सगळे मुस्लिम तुम्ही हरी बोल काय कर हरी बोल तुम्ही सगळे मुस्लिम देवाचं भजन करा मी आता मरतो कोण म्हणू लागलं ते येवन ते म्हणले बा हो हे एक माळकरी झाले सगळे माळकरी केल्याशिवाय राहत हा ना मारा थोडा मरता मरणा त्याला उचललं नदीत टाकलं प्रवीण महाराज कोळ्यानं झाडं लावलं होतं कोळ्याला वाटलं केवढा मोठा मासा आहे कुळी पळत गेला तर गळ्यात माळ अरे हे तर साधू माणूस आहे दवाखान्यात नेले उपचार केले जशाला तसे झाले डबल भजन सुरू झालं हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी 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 बोल हरी बोल त्या ख्वाजीला कळालं माझा दुश्मन जिवंत झाला सरकार मारला पण कळालं अनिल महाराज पापी माणसं काय करतील काही सांगता पैसा फेक आणि तमाशा देख एका काजीनं येशेला लावून दिलं कुणाला वेश्या तिचं नाव विरांगना प्रवीण महाराज तिचं नाव काय विरांगना त्या येशेला सांगितलं जा त्याच्या तपाचा भंकर त्याच्या नामचिंतनाचा भंकर ती येश्या आली कोण आली येश्या आणि नाचू लागली बापू काय करू लागली माझी इच्छा पूर्ण करा कामवासना पूर्ण करा नृत्य करू लागली काय करू लागली कसं करू लागली बस ह्याला हात जोडली ज्यांना कळालं ती फुरजीची निमरी आहे म्हणायचं हात जोडले जाई होतो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास माते उद्या ये माते तच्या परवाई 7 दिवस येशेच्या कानावर नामचिंतन पडलं कुणाच्या येशेच्या तवसाय झाला हृदय निवासी बुद्धी दिली आईशी नाश नाही भगवान परमात्म्याने येशेच्या हृदयात प्रवेश केला पापीनी चांडाळनी महात्म्याला चिरतीस का लाग पायाला आणि घे उद्धार करून येवना ऐका येशा येवनाच्या पायाला लागली येवनानं येशेला माळ घातली येवन अन्यत्र गेले आणि येशेच्या कानावर नामचिंतन पडलं तर येशेचा उद्धार झाला कुणाचा झाला तेथे रामनाम होईल श्रवण येशेच्या कानावर नामचिंतन पडलं तर येशेचा उद्धार झाला म्हणून महाराज सांगतात तेथे रामनाम होईल घडेल भोजन कोणतं तुका म्हणे शेष शिवनावडी वचन मोडी याला भोजन म्हणायचं कळालं महाराज तिथं राहावं कसं कामारी बट्टिक शेवेटा सेवक दीनपणे रंक तेची भले तिसरं चरण आहे काळे महाराज कामारी भट्टिक सेवेचा दीनपणे रंक तेची भले म्हणजे चांगलं ऐका काम करतो तो कामारी माफ करतो तो लवकर बोला मापारी पूजा करतो तो पुजारी मंदिरातले बल्ब हाणतो तो महापुजारी इतर सोडून सांगलं आमच्याकडचं काम करा कामारी बट्टिक सेवेचा सेवक शबरी लहान झाली जब मेरा राम जी का आवन होगा शबरी का कुटिया का पावन शबरी लहान झाली रामप्रभूने भेट दिली म्हणून तुकोबाराय म्हणतात लहानपण ऐरावत देवा
झोपा टाळीवर नम्र झाला महापुरे झाडे जाती ते तलावाले दीनपणे रंकतेची भले. महाराज 9 वाजले, आम्हाला सुखाची अपेक्षा तुका आहे. म्हणे सर्व सुखाचा संगाती, तुका 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 म्हणे सर्व सुखाचा संगाती, कमने सर्व सुखाचा संगती, कमने सर्व सुखाचा संगती, कमने सर्व सुखाचा संगती. घडेल पंगती संताचे, घडेल पंगती संताचे, ते राम नाम होईल राम नाम होईल घडेल पंगते संताचे, घडेल पंगते संताचे, ते राम नाम होईल श्रवण, ते राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे, काळी वाटवा
संताची राम नाम ओळख बोल देते राम नाम वाह क्या बात है. सुखाची अपेक्षा आहे मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे ना सर्व सुखाची आशा जन्म क्षण एक मुक्ती येतले सुखाची अपेक्षा आहे ना. तुकोबरा म्हणतात एक सुख नाही तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती सर्व सुखे आजी येथेची ओळले सुख या संत समा सुख एक ह्याची तुका म्हणे तेथे सुखा काय सर्व सुखाची लहरे नरबाई अलंका पोते बस सोली वजे सुख अति सुखावनी उभे त्या अंगणी वैष्णवांच्या. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या संगती पंगती देवासवी घडी नित्य नित्य जोडे कीर्तन सुटलं. माझ्याकडे लक्ष द्या तरुण मंडळी. इथं संगती बी आहे प्रवीण महाराज इथं संगती बी आहे पंगती बी. काही माणसाला संगती आमदाराची आणि पंगती ढाब्याची पण इथं संगती बी आहे आणि पंगती बी आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती फायदा घडेल पंगती संताची या तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन यथामध्ये एक धावत्या गाता अभंगाचा भावार्थ झाला. एखादा शब्द चुकीचा गेला असेल एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तैशी केली कटकट वाकडे कनेट ते वाकोडे कानीट देव जाणे काय सांगाव महाराज. झालेली सेवा भगवान परमात्मा नवनाथ यांच्या चरणी ऐका धर्मनाथ यांच्या चरणी सद्गुरू जोग महाराज सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू नामधारक मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. एखादा शब्द चुकीचा गेला असेल मला द्या आणि चांगला असेल ते घेऊन जा. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग तुम्ही गावातील तरुण मंडळी भजनी मंडळ सर्वांच्या आग्रहानं ज्यांना येईपर्यंत फोन केला माझे ज्येष्ठ गुरुबंधू प्रवीण महाराज जांभळे आनंद वाटला. एक बार गुणीजन मंडळीबद्दल टाळी वाजवा जोऱ्यात आणि जाता जाता 3 गोष्टी डोक्यात ठेवा. किती ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा. इसरू नको रे आई बापाला झिजविली ज्याने काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रेडिया मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. तुला मिळेल बंगला गाडी मोटरसायकल शेती वाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा मग मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी नंतर तुझे वाया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रेडिया मिळणार नाही पुन्हा आई सगळं मिळेल. गेलेले मायबाप मिळणार. महिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय. राग आला तर दक्षिणा देऊन जा शिव्या देत जायचं. तुम्ही इमानदारीनं तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाची पायी धुवून पेल्याशिवाय राहणार नाही. पाये जैशी करणी वैशी भरणी. मग एक वाक्य बोलतो तुम्ही सगळे आहात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. हा सप्ताह दरवर्षीच असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला धर्मनाथ भगवान ऐका नवनाथ भगवान आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील. हातावर घ्या
वर टाइम झाला 10 मिनिट झाले. हा प्रवीण महाराज वर टाइम झाला. हातावर सरळ. हा असे ठेवा चहा पिऊन येतो. उडो रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे रे गुरे बेडे बापोडे बोतरे नाही विचारिला दे करम्या पुरा